फर्स्ट फेज आहे एवढं तरी शिकून घरी जावा. पहिला फेज आहे लर्निंग फेज. तयार आहे तुम्ही सगळे शिकायला? लाईफ टाइम आपल्याला शिकायचंय. लाईफ टाइम शिकायचंय. आणि लर्निंग हा नेव्हर एंडिंग प्रोसेस है. लगातार बार बार हर दिन निरंतर सही दिशा में अनुशासित होके लगातार शिकायचं प्रोसेस आहे. सेकंड फेज आहे लीडरशिप. शिकल्यानंतर लीडरशिप फेज येते. न शिकता लीडरशिप फेज येते. दानादान शिकायचं, त्याच्यानंतर लीडरशिप फेज येते सेकंड फेज, त्याच्यानंतर रिस्क फेज आहे. थर्ड फेज इज रिस्क फेज. मग आपण रिस्क उचलू भयंकर आहे ना. तेव्हा हे सगळं 40-45 वर्षापर्यंत चालतंय. हे सगळं कार्यक्रम 40-45 वर्षापर्यंत चालतंय. 25 वर्षाचा मुलगा आहे घरामध्ये. वडील म्हणतात बाळा अजिबात रिस्क घेऊ नको. इंटरव्ह्यूला येऊ मी सोबत. 25 वर्षाचा मुलगा आहे. वडीलच म्हणतात डीएड शिकलाय मुलगा, इंटरव्ह्यूला चाललाय. तर वडील म्हणतात बाळा येऊ सोबत इंटरव्ह्यूला. पोराला रिस्क घ्यायला शिकवा नसं. रिस्क घेण्याचं त्याचं वय आहे ना. आणि त्यालाच आपण सांगितले बाळा परमनंट हो. लग्नामध्ये आहे ना विचारतात ना काका लोक जे लग्न ठरवत असतात मुलाला विचारतात ना परमनंट आहे का. मला पण विचारलं होतं. आई वडील स्वतःच्या पोरालाच म्हणतात बाळा रिस्क घेऊ नको, म्हणजे स्वतःच्याच पोराच्या पायावर दगड टाकतात. रिस्क झाल्यानंतर गलत फेज असतो. भयंकर पैसा. हे तिन्ही गोष्टी केल्यानंतर पैसे मिळतात. आणि साधारण माणूस हे काहीच करत नाही, नुसता पैसे पाहिजे त्याला. मिळतील आयुष्यात मिळणार नाही. हा 20,000 15,000 40,000 मिळेल तुम्हाला, करोडो रुपये मिळणार नाही. तर पहिला फेज काय लाईफचा? बोला जोरात बोला ना. पहिला फेज काय? सेकंड फेज काय? थर्ड फेज काय? रिस्क घ्यायचंय तुम्हाला आता मित्रांनो. कॅल्क्युलेटेड रिस्क तरी आपल्याला घ्यावंच लागेल. त्याच्यानंतर वेल्थ येणार तुमच्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर वयाच्या 50 नंतर आपलं फेज चालू होतं सिक्युरिटी फेज. 25 वर्षाच्या पोराला शिकू नका सिक्युरिटी फेज. स्वतःच्याच पोराला बर्बाद केले तुम्ही. समजते? क्लिअर? समजले तुम्हाला? किती जण 5वी फेज मध्ये जीवन जगायला तयार आहेत. आपल्या स्वतःच्या पोरांना रिस्क घ्यायला लावा. रिस्क घेण्याचं वय आहे त्यांचा. आपण रिस्क घेऊया मित्रांनो. समाधानी होऊन बसायचं नाही, अल्पसंतुष्टी होऊन बसायचं नाही. मित्रांनो लास्टला मला एवढं सांगायचंय, हर इंसान इस संसार में अमीर बन सकता है, कामयाब बन सकता है दोस्तों हर इंसान को ना अमीर बनने का हक है, कामयाब बनने का हक है. लेकिन है ना छोटेसा कॉम्प्रोमाइज जीवन जगतो मित्रांनो. एक मिडल क्लास जीवन जगतोय. है ना स्वतःचं बीज उचलून दुसरीकडे लावायला तयार नाही. मित्रांनो आपण सक्सेसफुल बनू शकतो. तुम्हाला समजतंय का सक्सेसफुल आपण बनू शकतो? किती लोकांना समजतंय याचं आपण सक्सेसफुल बनू शकतो? वेरी गुड. भगवान ने अगर इतना सुंदर मनुष्य जीवन अगर अपने को दिया है तो दोस्तों कामयाब बनने के लिए दिया है, अमीर बनने के लिए दिया है, सफल बनने के लिए दिया है, कॉम्प्रोमाइज जिंदगी जीने के लिए बिल्कुल दिया नहीं दोस्तों. आज अगर पेटून उठा, पेटून आपल्या आत्मतः सुप्त आत्मशक्ती जागृत करा. है ना साधारण जागा व्हायचं नाही मित्रांनो, खडबडून जागा व्हायचंय. कालपर्यंत आपल्या जीवनामध्ये झालं नाही त्याला हा पुढच्या 3 वर्षामध्ये खेचून आणायचं असेल तर आज आपल्याला बदलावं लागेल. आणि बदलावायचं असेल तर निर्णय घ्यायचे असते. निर्णय कसं घ्यायचं असतंय? यस नो. बघू करू अभ्यास करतो स्टडी करतो हे सगळं डिलीट मारून टाका. हॅलो